पर्यावरणपूरक असलेल्या इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात यावा यासाठी शासन दरबारात मोठे धोरणात्मक निर्णय देखील घेण्याचा प्रयत्न होणार आहे। आपल्यासोबत या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहेत। प्रतापजी, पर्यावरणपूरक म्हणून आपण प्रमोट करत आहोत ईव्ही व्हेकल्सना, पण याचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी नियम करण्याचा काही प्रयत्न करण्यात येतोय। कशा संदर्भातले निर्णय असतात? ईव्ही व्हेकल जर घ्यायचे असेल तर नियमावली ही बनवावीच लागेल, कारण शेवटी कसं आहे की परदेशामध्ये ज्यावेळेस व्हेकल रस्त्यावर येतात त्या व्हेकल येण्यापूर्वीच बाकीची जे जबाबदारी असते शासनाची ती शासनाने पूर्ण केलेली असते। म्हणजे त्यांच्यासाठी लागणारं चार्जिंग स्टेशन किंवा भविष्यामध्ये जर त्यांची बॅटरी किती किलोमीटर चालते त्यापेक्षा जास्त किलोमीटर चालणाऱ्या बॅटऱ्या निर्माण करण्याची कारखाने वगैरे असं हे शासनानं निर्णय घेतलेले असतात। परंतु आपल्या राज्यामध्ये आपण ईव्ही व्हेकल्स आणतोय, परंतु हवी तशी आपल्याला म्हणजे चार्जिंग स्टेशन म्हणा किंवा बॅटऱ्यांचे निर्माण करणारी कंपन्या वगैरे फार कमी प्रमाणात आहे आणि त्यासाठी काही धोरणं आम्ही आखतोय। कारण MMR क्षेत्रामध्ये ह्या सोसायट्या ज्या आहेत त्या सोसायट्यांमध्ये जास्त ईव्ही व्हेकल्स भविष्यामध्ये येणार आहेत, तर त्यांनी किमान 4 ते 5 चार्जिंग स्टेशन प्रत्येक सोसायटींनी बनवायला हवं। आणि दुसरी आमची म्हणजे स्वतःची माझी मागणी आहे की खासदार निधी, आमदार निधी किंवा नगरसेवक निधीतनं जरी चार्जिंग स्टेशन कोणी बनवत असेल तर त्यांना ते प्राधान्य देण्यात यावं किंवा ती परवानगी शासनाने देण्यात यावी। वेगवेगळ्या ठिकाणी नवीन ईव्ही व्हेकल्स करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या महापालिका स्तरावर किंवा जिल्हा परिषद स्तरावर काही निर्णय घेण्यात यावे, जेणेकरून त्या कंपन्यांमध्ये उत्साह निर्माण होईल आणि ते ईव्ही व्हेकल्स निर्माण करतील। त्यामुळे चांगले अतिशय धोरणात्मक निर्णय आम्ही भविष्यासाठी घेतोय आणि वर्ष-दीड वर्षामध्ये सगळे नियमावली आम्ही तयार करू आणि आमची अशी इच्छा आहे की पुढल्या 10 वर्षात तरी महाराष्ट्र राज्यामध्ये किमान 70 ते 80% तरी ईव्ही व्हेकल हे रस्त्यावर आले पाहिजे। पण या संदर्भात नगर विकास खात्यासंदर्भात काही बोलणी चालू आहे का त्यांच्याशी? बघा, यामध्ये सगळी डिपार्टमेंट येणार, नगर विकास खातं येणार, MIDC येणार, जे संबंधित महसूल खातं काही प्रमाणात येणार, तर ज्या डिपार्टमेंट येणार त्या डिपार्टमेंटच्या सगळ्या मंत्र्यांशी आणि सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच आम्ही हा निर्णय घेणार आहोत। नगर विकास खातं असा निर्णय करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे की जे चार्जिंग स्टेशन्स उभारणार नाहीत ज्या इमारतींमध्ये त्या ठिकाणी NOC ते रद्द करण्यासंदर्भात निर्णय। शेवटी कसं आहे की काही निर्णय घेत असताना कठोर निर्णयाकडे सुद्धा आपल्याला वळावं लागेल। जर आता तुम्ही ईव्ही व्हेकल्स घेताय, त्या ईव्ही व्हेकल्स तुमच्या आवारात ठेवताय, परंतु चार्जिंग स्टेशन नसेल तर त्या ईव्ही व्हेकल चार्ज कशा होतील? त्यामुळे काही निर्णय नगर विकास खात्याला घ्यावा लागेल। किंबहुना मी ह्या मताचं आहे की जुन्या ज्या सोसायट्या आहेत त्यांना काही महापालिकेने टॅक्समध्ये प्रोत्साहन देण्यासाठीचा प्रयत्न करावा आणि त्याचबरोबर नवीन ज्या इमारती आता डेव्हलपर बनवतोय तर जोपर्यंत ते चार्जिंग स्टेशन बनवत नाही तोपर्यंत त्याला ओसीच देण्यात येऊ नये, अशा प्रकारचे काही कटू निर्णय घ्यावे लागणार। त्याशिवाय जो केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचं महत्वपूर्ण ह्या ईव्ही व्हेकलच्या बाबतीतला जो निर्णय त्याला जास्तीत जास्त मार्गी कसा लागेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण बघतोय की एकीकडे धोरणात्मक निर्णय जो आहेत ते प्रमुख पद्धतीनं सरकार घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि अशाच वेळेस ज्या इमारती नवीन होणार आहेत त्याला जर इलेक्ट्रिक व्हेकल संदर्भात जर त्याच्यामध्ये नियम नसेल किंवा ते करणार नसतील तर त्याची ओसी रद्द करणार असल्याची देखील भूमिका या ठिकाणी सरकारची आहे। कॅमेरापासून राकेश नेरुळकरसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।